चला तर मित्रांनो, आपण एफ-डी म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट आणि एस-आय-पी म्युच्युअल फंडमधील फरक जाणून घेऊया. एफ-डी काय करते? फक्त पैशांची वेल्थ प्रोटेक्शन करते, इन्फ्लेशनच्या सोबत चालते जवळजवळ. तसं एस-आय-पी म्युच्युअल फंड कशासाठी असतो? वेल्थ क्रिएशनसाठी, म्हणजे तुमचे पैसे हा वाढवतो. एफ-डीमध्ये बघितलं तर तुम्हाला ठराविक वाढ, म्हणजे तुम्हाला 7% हे एफ-डी सुरू करण्याच्या आधीच ठरवलेलं असतं की तुम्हाला 7% भेटणार आहे. तसं एस-आय-पी म्युच्युअल फंडमध्ये ही वाढ जी आहे ती मार्केटशी जोडलेली असते, त्यामुळे तुमचे रिटर्न हे जास्त असतात. बाजारावर एफ-डी पैसे ठेवण्यासाठी योग्य, एस-आय-पी संपत्ती तयार करण्यासाठी योग्य. म्हणजे वेल्थ क्रिएशन करतो, म्हणजे इन्फ्लेशन तर 7% चालते, आपल्याला पैसे भेटतात 12%, म्हणजे आपले पैसे सुद्धा वाढतात, आपली वेल्थ क्रिएशन होते इफेक्टिव्ह मर्यादित. कंपाऊंडिंग ही नॉर्मल होते एफ-डीमध्ये, कारण की तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये 7% भेटणार असतात आणि ते 5 लाख रुपयाचे ते 5 वर्षानंतर किती होणार आहे? 8 लाख रुपये, 81,000. आणि हे जर तुम्ही 1 लाख रुपये होणार आहे. आणि जर तुम्ही हे जर 15 वर्ष केले तर तुम्हाला किती होणार आहे? 5 लाखाचे 15 वर्षानंतर 27 लाख रुपये होणार आहे. विषय काय माहिती का? तुम्ही 20 वर्षानंतर तुम्हाला 48 लाख भेटते, पण तुम्हाला याच्यानंतर फक्त अजून 5 वर्षात अजून पैसे तसेच ठेवायचे, 5 वर्ष पैसे काढायचे नाही. डायरेक्ट 25 वर्षानंतर तुम्ही फक्त 5 वर्ष अजून पैसे काढले नाही आहे, तुमचे 20 वर्षानंतर 48 लाख झाले, पण पुढच्या 5 वर्षात डायरेक्ट तुमचे 85 लाख रुपये झाले. 85 लाख फक्त पुढच्या 5 वर्षानंतर, कारण यालाच पॉवर ऑफ कंपाऊंडिंग म्हणतात, व्याजावर व्याज. कारण किती चला तर मित्रांनो, आपण एफ-डी म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट आणि एस-आय-पी म्युच्युअल फंडमधील फरक जाणून घेऊया. तर या दोन्हीमधील हे 10 मुख्य फरक आहे, आपण एकानंतर एक बघूया. तर सर्वप्रथम कमी परतावा, म्हणजे या फिक्स्ड डिपॉझिटमध्ये 6 ते 7% आपल्याला रिटर्न भेटतात आणि एस-आय-पी म्युच्युअल फंडमध्ये 12 ते 15% आपल्याला रिटर्न भेटतात. चला तर स्पष्टपणे यांना बघूया. चला तर पहिला टॉपिक म्हणजे कमी परतावा, 6 ते 7%. बघितलं तर एफ-डीमध्ये आपल्याला सर्वांना 6 ते 7% एवढे आपल्याला रिटर्न भेटतात आणि एस-आय-पी म्युच्युअल फंडमध्ये जास्त परतावा, म्हणजे याच्यात एक शक्यता आहे 12 ते 15% पर्यंत आपल्याला रिटर्न ॲव्हरेजली रिटर्न भेटू शकतात. तसं तर बघितलं तर हे निश्चित नाही आहे, हे 15च्या वरसुद्धा भेटू शकतात, पण ॲव्हरेजली 12 ते 15% आपण धरूया. तसं तर काही एस-आय-पी 20, 25% सुद्धा देतात. तर बघूया, आपण एक्झाम्पलद्वारे बघूया. एफ-डी, समजा एक माणूस आहे, तो एफ-डीमध्ये 10 लाख रुपये गुंतवतोय आणि दुसरा आहे तो एस-आय-पीमध्ये 10 लाख रुपये गुंतवतोय. एफ-डीमध्ये कसं आहे, 7% निश्चित आहे, म्हणजे याला 7%पेक्षा जास्त भेटणार नाही आणि 7%पेक्षा कमीसुद्धा भेटणार नाही. आणि एस-आय-पीमध्ये कसं आहे, त्याला कमीत कमी म्हणजे असा शब्द नाही, पण मग एक ॲव्हरेजली 12 ते 15% शक्यता आहे की त्याला तेवढे भेटू शकतात. आणि आतापर्यंत जेवढा पण डाटा आहे, एक ॲव्हरेजली रिटर्न 12% आहे आणि दोघांना पण 10-10 वर्षासाठी दोघांनी पैसे गुंतवले. जर बघितलं तर जो एफ-डीवाला जो माणूस आहे, त्याला जवळपास 10 वर्षानंतर 19 लाख रुपये भेटले आणि एस-आय-पी म्युच्युअल फंड जो करत होता त्याला 31 लाख ते 40 लाखपर्यंत भेटले. म्हणजे जर ऑन एन ॲव्हरेज बघितलं, 12% 31 लाख आणि 15% 40 लाख. तर म्हणजे एफ-डी, ज्या माणसाने एफ-डी केली होती त्या माणसापेक्षा डायरेक्ट रक्कम ही डबल झाली. एफ-डीमध्ये कसं आहे, वाढ मर्यादित, म्हणजे तुम्हाला 7%पेक्षा काहीच वर भेटणार नाही. आणि एस-आय-पी म्युच्युअल फंडमध्ये कसं आहे, खूप मोठी वाढ आहे. वाढ खूप मोठी म्हणजे वाढ ही 15%पेक्षा जास्तसुद्धा असू शकते. महागाईवर मात नाही, महागाईवर मात. म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट ही इन्फ्लेशनच्या सोबत चालते. इन्फ्लेशन म्हणजे एका उदाहरणात सांगतो. समजा तुम्ही स्प्लेंडर बाईक ही 10 वर्षा अगोदर घेतली असती तर ती तुम्हाला जवळपास 45 ते 50 हजारपर्यंत भेटली असती आणि ती आता 10 वर्षानंतर 2026मध्ये तीच बाईक आज 1 लाखापर्यंत भेटते. म्हणजे तुम्ही त्यावेळेसचे 45,000 रुपये आजच्या 1 लाखाच्या बरोबरीला आहे. तसंच मग एफ-डीमध्ये जर त्यावेळेस एखाद्या माणसानं एका 10 लाख रुपये जर इन्व्हेस्ट केले असते तर त्या 10 लाखाची किंमत आज 19 लाख रुपये, म्हणजे एक सारखं महागाईवर मात नाही आहे. तसं जर इकडं जर बघितलं तर महागाईवर मात आहे. जर त्यावेळेस जर का ह्या माणसाने जर त्यावेळेस पहिल्या एफ-डीवाल्या माणसाने 40,000 रुपये जर एफ-डीमध्ये इन्व्हेस्ट केले असते तर त्या 40,000 रुपयाचे आता किती झाले असते, जवळपास
जवळपास 1,00,000 रुपये झाले असते. पण तेव्हा पण तो त्या 40,000मध्ये एक स्प्लेंडर घेऊ शकत होता. आत्तासुद्धा तो 40,000मध्ये एकच स्प्लेंडर घेऊ शकतो. तसं जर बघितलं SIP म्युच्युअल फंडमध्ये, आता ह्या माणसाने जर तेव्हा 40,000 रुपये इन्व्हेस्ट केले असते तर त्या 40,000च्या जवळजवळ 2,00,000 रुपये झाले असते. तर म्हणजे नफा हा खूप जास्त आहे SIP म्युच्युअल फंडमध्ये. FD कशासाठी वापरतात? वेल्थ प्रोटेक्शन. म्हणजे जर तुम्ही FD सुद्धा नाही केली, ते पैसे घरात ठेवले तर 10 वर्षापर्यंत समजा तुम्ही 40,000 ठेवले असते, ते आत्तासुद्धा 40,000 असते. पण त्या पैशाची किंमत कमी झालेली असती, कारण की आत्ता त्यावेळेस तुम्ही 40,000 गाडी घेऊ शकत होता, पण आत्ता तुम्ही ती गाडी 40,000मध्ये घेऊ शकत नाही. FD काय करते? फक्त पैशांची वेल्थ प्रोटेक्शन करते, इन्फ्लेशनच्या सोबत चालते जवळजवळ. तसं SIP म्युच्युअल फंड कशासाठी असतो? वेल्थ क्रिएशनसाठी. म्हणजे तुमचे पैसे हा वाढवतो. दुसरा पॉईंट बघूया, ठराविक वाढ, मार्केटशी जोडलेली वाढ. तर बघूया, ठराविक वाढ व मार्केटशी जोडलेली वाढ. जर FD मध्ये बघितलं तर तुम्हाला ठराविक वाढ म्हणजे तुम्हाला 7% हे FD सुरू करण्याच्या आधीच ठरवलेलं असतं की तुम्हाला 7% भेटणार आहे. तसं SIP म्युच्युअल फंडमध्ये ही वाढ जी आहे ती मार्केटशी जोडलेली असते, त्यामुळे तुमचे रिटर्न हे जास्त असतात बाजारावर अवलंबून. तसंच खाली बघा, परतवा आधीच ठरलेला असतो. म्हणजे तुम्हाला जे पैसे भेटणार आहे त्याचे रिटर्न्स हे आधीच ठरवलेले असतात की तुम्हाला किती भेटणार आहे. दरवर्षी समान वाढ म्हणजे तुम्हाला ह्या वर्षी सुद्धा 7%नीच पैसे वाढणार आहे, त्याच्या पुढच्या वर्षी सुद्धा 7%नीच, सलग जोपर्यंत तुम्ही जेवढी दिवसाची FD केलेली आहे तेवढ्या प्रत्येक वर्षाला तुम्हाला 7% पैसे वाढणार आहे. दरवर्षी बदलणारी वाढ. म्हणजे दरवर्षी मार्केट दरवर्षी सारखे चालत नाही. काही वेळेस निफ्टी 12%ने वाढेल, काही वेळेस 15%ने वाढेल, काही वेळेस 20%ने वाढेल. त्यामुळे ॲव्हरेजिंग रिटर्न ही 12 ते 15% ही ठरवलेली असते आणि ही तेवढी भेटते. FD मध्ये कसं आहे, रिस्क कमी आहे. म्हणजे मार्केटशी जोडलेली नाही, त्याच्यामुळे रिस्क कमी आहे. ह्या फक्त बोलण्याच्या गोष्टी आहे. मार्केटमध्ये मध्यम रिस्क, FD मध्ये रिस्क कमी आहे आणि याच्यामध्ये रिस्क आहे असे वाटेल तुम्हाला. पण जर तुम्ही होरायझन 5 वर्षापेक्षा जास्त ठेवलं तर तुम्हाला रिस्क घ्यायचं काहीही टेन्शन नाही आहे. कारण की कितीही मोठा क्रॅश आला तर तो 5 वर्षापेक्षा जास्त राहत नाही. मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला सांगेल सुद्धा आतापर्यंतची क्रॅश आणि ते किती दिवसापर्यंत राहिलेले आहे. सरप्राईज नाही, अपसाईड पोटेन्शियल जास्त. म्हणजे तुम्हाला सरप्राईज नाही, म्हणजे तुम्हाला इथे 7% पेक्षा काहीच जास्त भेटणार नाही आहे. यात कसं आहे, अपसाईड पोटेन्शियल जास्त. म्हणजे मार्केट जर जास्त जोरात वर गेलं तर तुम्हाला इथे जास्त रिटर्न भेटू शकतात. म्हणजे 15% पेक्षा सुद्धा जास्त भेटू शकतात. नुकसान होण्याची शक्यता कमी, शॉर्ट टर्ममध्ये नुकसान शक्य. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, FD मध्ये जर तुम्ही FD केली तर आधीच तुमच्याकडून समजा 10 वर्ष 5 वर्ष काय जे तुम्ही करतात तर तुम्हाला ते त्यातले नुकसान पाहायला भेटते का? समजा आता तुम्ही FD केली 10 लाखाची, तर तुम्हाला कळेल का 1 महिन्यानंतर त्याचे किती पैसे झाले, 2 महिन्यानंतर किती झाले, ते तुम्हाला कळत नाही. त्यामुळे तुमचे डोक्यात काय, FD म्हणजे आपल्याला फक्त पैसे भेटणार आहे. तसं शॉर्ट टर्ममध्ये नुकसान काय आहे, जर तुम्ही समजा 10 लाख रुपये टाकले SIP म्युच्युअल फंडमध्ये तर ते तुम्हाला दिसत असतं, प्रत्येक दिवशी दिसतं किती पैसे वाढले, किती कमी झाले, किती वाढले, किती कमी झाले. तर शॉर्ट टर्ममध्ये होऊ शकतं नुकसान, पण शॉर्ट टर्मसाठी तुम्ही करू नका. SIP आणि म्युच्युअल फंड हे जास्त दिवसासाठी, कमीत कमी 5 ते 10 वर्ष, कमीत कमी 20 वर्ष केलं तर तुम्हाला एकदम टॉपचे रिझल्ट भेटतील. लॉंग टर्म ग्रोथ मर्यादित, लॉंग टर्म ग्रोथ जास्त. म्हणजे तुम्हाला 7% पेक्षा जास्त काहीच भेटणार नाही आहे तुम्ही कितीही दिवसापर्यंत ठेवलं. तसं SIP म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही जसे जास्त दिवस पैसे ठेवणार तेवढे जास्त तुम्हाला पैसे वाढतील. हे तुम्हाला मी नंतर SIP कॅल्क्युलेटरद्वारे सुद्धा दाखवल की तुम्ही 5 वर्षानंतर तुम्ही इमॅजिन करू शकत नाही. जर समजा तुम्हाला 20 वर्ष आज झाले, 20 वर्षानंतर तुम्हाला जर समजा 50 लाख रुपये भेटत असतील तर फक्त
5 वर्षानंतर म्हणजे 25 वर्षानंतर हे पैसे डायरेक्ट जे 50 होते ते डायरेक्ट 1 करोड होतात. मी तुम्हाला नंतर SIP कॅल्क्युलेटरद्वारे सुद्धा ते दाखवेल. इन्फ्लेशन हरवत नाही, इन्फ्लेशनला हरवतं. हे आपण पहिल्याच टॉपिकमध्ये कव्हर केलं आहे. वेल्थ प्रोटेक्शन, वेल्थ क्रिएशन हे सुद्धा आपण म्हणजे वेल्थ प्रोटेक्शन म्हणजे हे इन्फ्लेशनसोबत चालतं, वेल्थ क्रिएशन म्हणजे हे पैसे वाढवतं. चला नेक्स्ट. तर तिसरा टॉपिक आहे सुरक्षित पण हळू, थोडा रिस्क पण जास्त फायदा. सुरक्षित पण हळू, थोडा रिस्क पण जास्त फायदा. सुरक्षित म्हणजे काय आहे, यामध्ये मार्केटशी जुडलेलं नाही, त्यामुळे तुम्हाला काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही. तसं टेन्शन घ्यायची SIP मध्ये सुद्धा गरज नाही आहे. पण जो एक होरायझन आहे FD मध्ये, तुम्ही एक विचार करा, तुम्ही FD मध्ये पैसे देताय, ते माणसाकडे पैसा लावताय, ते माणसंसुद्धा मार्केटमध्येच पैसा लावताय आणि ते सुद्धा SIP ETF याच्यामध्येच पैसे टाकतात. पण त्यांना रिटर्न जास्त भेटतो 12-15% आणि ते तुम्हाला फक्त 7% देत आहे. तर तुम्ही अगोदर माणसांना काही माहीत नव्हतं. माणसं डायरेक्ट काय म्हणायचे, 10 वर्षानंतर आपल्याला डायरेक्ट 10 लाखाचे 20 लाख भेटणार आहे. ते तेव्हा त्यांना काही इन्फ्लेशन काही ते समजत नव्हतं. पण आता सुशिक्षित झालेले आहे लोक, तर समजून घ्या काय फायदा आहे काय नाही. SIP मध्ये थोडा रिस्क पण जास्त फायदा. तर आपण बघितलं, जर 10 लाखाचे याचे 20 होतील तर याचे डायरेक्ट 40 होतात. भांडवल सुरक्षित, भांडवल मार्केटवर अवलंबून. म्हणजे तुम्ही 10 लाख रुपये टाकले, तुम्हाला याच्यात काहीच टेन्शन घ्यायचे काम नाही. तुम्हाला 7% भेटणार आहे, बस तुम्ही याच्यात खुश आहे तर तुम्ही हे करू शकता. पण भांडवल मार्केटवर अवलंबून म्हणजे इथंसुद्धा तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला इथंसुद्धा काही नाही करायचं आहे. मार्केट हे भांडवल तुम्हाला मार्केटवर का अवलंबून आहे, तुम्हाला हे जास्त रिटर्न देऊ शकतं. SIP मध्ये सुद्धा तुम्हाला काही डोकं लावायचं नाही. त्याच्यात फक्त तुम्हाला SIP केली तर फक्त जास्त पिरियडसाठी ते पैसे तसेच ठेवायचे. परतवा कमी, परतवा जास्त शक्यता. परतवा कमी म्हणजे SIPच्या दृष्टिकोनानुसार FDचा परतवा कमी असतो, 6 ते 7% असतो आणि याच्यात काही फिक्स नसतं. तसं तर कमीत कमी 12 ते 15% आणि जास्तीत जास्त कितीही असू शकतं. कोणतीही व्हॉलेटिलिटी नाही, मार्केट व्हॉलेटिलिटी असते. याच्यात तुम्हाला अप अँड डाऊन मुवमेंट काहीच नाही आहे FD मध्ये, कारण की ते तुम्हाला दिसतच नाही. FD मध्ये ते काय करताय ते तुम्हाला दिसत नाही. तसं SIP मध्ये काय मार्केट व्हॉलेटिलिटी आहे, तुम्हाला हे रोज दिसतं तुमचे पैसे किती झाले आणि किती कमी झाले. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, 5 वर्ष फक्त पैसे ठेवून बघा, 5 वर्षानंतर तुमची वेल्थ क्रिएशन तयार होईल. ग्रोथ स्पीड कमी, ग्रोथ स्पीड जास्त. आता FD मध्ये काय ग्रोथ स्पीडचा काही विषयच नाही, 7% भेटणारे विषय संपला. तसं SIP मध्ये ग्रोथ स्पीड जास्त असते, ते तुम्हाला 15 ते 20% सुद्धा भेटू शकते आणि 12% सुद्धा भेटू शकते. वेल्थ प्रोटेक्शन, वेल्थ क्रिएशन आपण हे बघितलं आहे, हे फक्त तुमचे पैसे सांभाळून ठेवतं. ते तुम्हाला दिसतंय 10 वर्षानंतर जास्त झाले, पण त्या पैशाची व्हॅल्यू तीच असते. वेल्थ क्रिएशन म्हणजे तुमचे पैसे वाढवतं. महागाई हरवत नाही, महागाईला हरवतो. म्हणजे आपण त्या गाडीच्या एक्झाम्पलनुसार समजून घेतलं का हा फक्त वेल्थ प्रोटेक्शन करतो, इन्फ्लेशनच्या सोबत चालतो. आणि SIP मध्ये इन्फ्लेशनला सोडून सुद्धा हा एक्स्ट्रा ऑर्डिनरी रिटर्न देतो. पॉईंट नंबर 4, कंपाऊंडिंग कमी, कंपाऊंडिंग जास्त. कंपाऊंडिंग कमी, कंपाऊंडिंग जास्त. कंपाऊंडिंग म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे का? मी सांगतो कंपाऊंडिंग म्हणजे काय. कंपाऊंडिंग म्हणजे समजा 2 जण आहे, एक जण FD केली, ज्यानं 1 लाख रुपये FD मध्ये टाकले, दुसऱ्यानं SIP मध्ये 1 लाख रुपये टाकले. तर समजा FD मध्ये त्याला 1 वर्षानंतर झाले 1,07,000 रुपये, कारण की 7% FD पैसे देते. आणि दुसरीकडे SIP वाले झाले ते 12% धरू 1,12,000 रुपये. तर FD मध्ये कंपाऊंडिंग काय आहे? कंपाऊंडिंग FD मध्ये नसते जवळपास. कंपाऊंडिंग म्हणजे आता हा जो माणूस आहे SIP मध्ये 1,12,000 रुपये झाले, त्याला दुसऱ्या वर्षी किती पैसे व्हायला पाहिजे? त्याला पूर्ण व्याज येतं 1,12,000 वर त्याला व्याज येतं. म्हणजे जे व्याजाचे पैसे 12,000 त्याच्यावर सुद्धा त्याला व्याज येतं. म्हणजे असं व्याजावर व्याज, व्याजावर व्याज. म्हणजे समजा आता तुम्ही बघितलं 2 वर्षानंतर पैसे एक साधारणतः
1,24,000, 1,24,000पेक्षा जास्त झाली, पण 1,24,000 धरा. पण त्याला तिसऱ्या वर्षी त्याची इन्व्हेस्टमेंट 1,00,000च आहे, पण त्याला व्याज भेटेल त्या 24,000वर सुद्धा त्याला व्याज भेटेल. म्हणजे व्याजावर व्याज म्हणजे कंपाऊंडिंग. आणि तसं FD मध्ये कंपाऊंडिंग कमी म्हणजे नसल्यातच जमा आहे, आणि तसं SIP मध्ये कंपाऊंडिंगचा खूप जास्त मोठा रोल आहे. SIP मध्ये मी तुम्हाला SIP कॅल्क्युलेटरनुसार सुद्धा सांगून देतो लास्टला कंपाऊंडिंग SIP मध्ये कशी काम करते. व्याजावर मर्यादित व्याज म्हणजे याच्यावर व्याजावर व्याज नॉर्मल असतं, ते तुम्हाला जेव्हा तुम्ही FD काढता ते तेव्हा तुम्हाला सांगतात किती व्याज आहे. तसं व्याजावर सतत व्याज म्हणजे ज्या तुमच्या 1,00,000वर 12,000 रुपये भेटत आहे तुम्हाला, त्या 1,00,000वर 12% म्हणजे 12,000 भेटत आहे, तर त्या 12,000वर सुद्धा तुम्हाला 12% भेटणार. म्हणजे व्याजावर व्याज भेटणार तुम्हाला कंपाऊंडिंगमध्ये SIP मध्ये. परतवा हळू मिळतो, परतवा वेगाने मिळतो. म्हणजे याच्यामध्ये काय तुम्हाला 7% हळूहळू भेटणारच आहे. परतवा वेगाने मिळतो म्हणजे इथं तुम्ही SIP मध्ये काय करता, तुमचे पैसे एका म्युच्युअल फंडचे काही मॅनेजर असतात, फंड मॅनेजर, त्यांची एक टीम असते, ते सर्व मार्केटवर नजर ठेवतात आणि ते तुमचा पैसा रिस्की फंडमध्ये टाकत नाही, ते तुमचा पैसा डायव्हर्सिफाय करतात. समजा तुम्ही 10 रुपये तर त्याच्यातले 2 रुपये रिस्कीमध्ये टाकतात, त्यातले 7 रुपये चांगल्या कमी रिस्कमध्ये टाकतात. म्हणजे कंपाऊंडिंग करून तुमचा पैसा तुम्हाला वाढून देतात. त्यामुळे परतवा हा वेगानं वाढतो, म्हणजे तुमची ही जी तुम्हाला रिटर्न भेटणार असते ती जास्त भेटते. लॉंग टर्म इफेक्ट कमी, लॉंग टर्म इफेक्ट जास्त. हा जो लॉंग टर्मचा आहे ना, हा खरा लय मोठा विषय. तुम्ही समजा जर का SIP म्युच्युअल फंड म्हणा, तुम्ही जर FD केली 20 वर्षाची तर तुम्हाला 10 लाखाचे तुम्हाला 40 लाख भेटणार. तेच जर तुम्ही SIP केली 10 लाखाची तर तुम्हाला 20 वर्षानंतर किती पैसे भेटतात हे मी तुम्हाला लास्टला कॅल्क्युलेट करून दाखवणार आहे. इन्फ्लेशनला हरवत नाही, इन्फ्लेशनला हरवतो, हे आपण बघितलं. पॉईंट नंबर 6, लवकर काढल्यास पेनल्टी मिळते, कधीही काढता येते. चला तर पॉईंट नंबर 6, लवकर काढल्यास पेनल्टी कधीही काढता येते. तर बघा मित्रांनो, FD आपण काढल्यावर FD समजा तुम्ही FD 10 लाख रुपये टाकले, तर तुम्हाला ते आधी सांगतात, जर तुम्ही त्यांचा जो काही पिरियड आहे त्या पिरियडच्या आधी पैसे काढले तर तुमचे पैसे ते कापतात. ते 10% सुद्धा कापू शकतात. ते तुम्हाला जेव्हा तुमची FD काढतात ते तुम्हाला तेव्हाच सांगतात. तुम्ही जर जेवढ्या दिवसासाठी पैसे ठेवलेले तेवढ्या दिवसाच्या आत जर तुम्ही पैसे काढले तर तुमचे पैसे काढतात. तसं SIP मध्ये काही नाही, तसं म्युच्युअल फंडमध्ये काहीच नाही. तुम्ही आज 10 लाख रुपये टाकले तर तुम्ही 1 महिन्यानंतर सुद्धा ते 10 लाख रुपये तसेच बाहेर काढू शकता. तुम्हाला त्यात कोणताही पैसे चार्ज करावं लागत नाही. नेक्स्ट, मदत पूर्ण होण्यासाठी पैसे काढल्यास दंड. कोणताही मोठा दंड नाही. मुदत पूर्ण होण्याआधी पैसे काढल्यास दंड, कोणताही मोठा दंड नाही. हेच पहिल्यासारखं पहिल्या पॉईंटमध्येच सांगितलं मी तुम्हाला. जर तुम्हाला जी मुदत दिलेली आहे त्याआधी जर तुम्ही पैसे काढले तर तुम्हाला पेनल्टी लागते. तसं SIP म्युच्युअल फंडमध्ये कोणताही मोठा दंड, इथं मोठा शब्द काय आहे, कारण की एक्झिट लोड असतो तो 0.01% असतो, 0.02% असतो. हा एक नॉर्मल पैसे असतात, ते तुम्ही पैसे त्यांच्याकडे ठेवलेले ते त्यांचा मेंटेनन्स चार्ज म्हणून घेतात असतात. व्याजदर कमी दिला जातो, NAV वर आधारित रक्कम मिळते. तुम्ही FD जर काढायला जाता तर तिथं तुमचे जे 7% आहे तुम्हाला ते डायरेक्ट एक्झॅक्टली 7% नाही मिळत, त्या तुम्हाला 6 कितीतरी % कमी करतात नंतर ते जेव्हा तुम्ही FD काढतात. तसं SIP मध्ये नाही, NAV वर आधारित रक्कम मिळते. म्हणजे जी तुमच्या डिमेट अकाउंटवर जी रक्कम दिसेल तीच एक्झिट लोड मायनस करता तुम्हाला एक्झॅक्ट रक्कम ती तुमच्या खात्यात येईल. इमर्जन्सीमध्ये नुकसान, एमर्जन्सीमध्ये फ्लेक्सिबल. म्हणजे जर तुम्हाला एमर्जन्सीमध्ये काही काम पडलं, पैसे काढावं लागले, समजा तुम्ही 10 लाखाची FD तर केलेली आहे पण तुमच्याकडे पैसे नाही, तुम्हाला पैसे काढायचे, तर तुम्हाला पेनल्टी भरावं लागते. आपण ही पहिले चर्चा केली.
इमर्जन्सीमध्ये फ्लेक्सिबल म्हणजे SIPमध्ये तुम्ही जर 1 महिन्यापूर्वी 10 लाख रुपये टाकले, तुम्हाला काही इमर्जन्सी गरज पडली, तर तेव्हा तुम्ही 10 लाख रुपयाची जी ॲक्च्युअल किंमत चालू असेल ती जास्त पण असू शकते आणि कमी पण असू शकते. जी किंमत जेव्हा त्या 10 लाख रुपयाची आहे तेव्हाच तुम्ही तेवढीच किंमत तुम्हाला ती भेटू शकते. तुम्हाला कोणतेही एक्स्ट्रा नुकसान होणार नाही. तुम्हाला जेवढे 10 लाख रुपयामध्ये एका महिन्यात जे काही मार्केटनुसार अप अँड डाऊनमध्ये जे काही 10 लाख रुपयाची किंमत असेल ती तुम्हाला तशी भेटेल. पण मी सांगतो SIPमध्ये कशी आधी 1 महिना 2 महिने अशी SIP करू नका. तुम्ही SIPमध्ये लमसम इन्व्हेस्टमेंट 10 लाख करत असाल तर ते कमीत कमी 5-10 वर्षासाठीच करा, म्हणजे तुम्हाला तिथे चांगले रिटर्न पाहायला भेटते. मनी ॲक्सेस कठीण, मनी ॲक्सेस सोपे. आता तुम्हाला जर FD जर काढायची म्हणली तर बँकेत जा, त्याच्यानंतर 12 भानगडी, हे सर्व करून तुम्हाला फॉर्म भरा, हे करा ते करा, मग तुम्हाला कुठं नंतर ते 5-6 दिवसांना कधी काय ते पैसे भेटणार. तसं मनी ॲक्सेस सोपे. SIPचं कसं आहे, तुम्ही जेव्हा SIP रिडीम केली त्याच्यानंतर तुम्हाला कोणाकडे जायचं, कोणताच फॉर्म भरायची, काहीच करायची गरज नाही आहे. तुम्ही तुमच्या डीमॅटमध्ये फक्त जायचं आहे, SIP रिडीम करायची, 2 दिवसामध्ये डायरेक्ट तुमच्या अकाउंटमध्ये जेवढे पैसे असतील ते डायरेक्ट तुमच्या अकाउंटमध्ये येतात. पॉईंट नंबर 7, जास्त रक्कम लागते. SIPमध्ये 500 रुपयापासून सुरुवात करू शकतात. मी याच्यावर एक डिटेल व्हिडिओ बनवणार आहे पुढं, त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या पॉईंट नंबर 7चं एक एक्झॅक्ट उत्तर मी देईल. पण तरी तुम्हाला सांगतो, तुम्हाला जर FD करायची असेल तर कमीत कमी काही लाखभर रुपये लागतात. तसं तुम्ही SIP 500 रुपये काय 100 रुपये सुद्धा महिन्यापासून सुरू करू शकतात. पॉईंट नंबर 8, व्याजावर टॅक्स, इलेसमध्ये टॅक्स बचत. व्याजावर टॅक्स, इलेसमध्ये टॅक्स बचत. जर तुम्ही बघितलं FDवर समजा तुम्ही 10 लाख रुपये टाकले, इन्व्हेस्ट केलेले आहेत, तर 10 वर्षानंतर ते 20 लाख होतात. तर ते वरचे 10 लाख रुपये व्याज आहे त्यावर सुद्धा तुम्हाला व्याज द्यावं लागतं. तसं SIP म्युच्युअल फंडमध्ये ELSS म्हणजे टॅक्स बचत अशा काही स्कीम आहे त्यामध्ये तुम्हाला टॅक्स हा कमी करता येतो. FDच्या व्याजावर पूर्ण टॅक्स लागतो. ELSS स्लॅबमध्ये टॅक्स डिडक्शन मिळतो. म्हणजे FDमध्ये तुम्ही जे 10 लाख भरताय, जे तुम्हाला 10 लाख मिळत आहे, त्या दोन्हीवर तुम्हाला सारखं व्याज द्यावं लागतं. तसं SIPमध्ये तुम्हाला काही टॅक्स डिडक्शनसुद्धा मिळतं. टॅक्स स्लॅबप्रमाणे टॅक्स भरावा लागतो. ATC अंतर्गत 1.5 लाखापर्यंत इन्व्हेस्टमेंट केल्यावर तुम्हाला सूट मिळते. म्हणजे तुम्ही FD कितीसुद्धा, समजा तुम्ही 1 लाख रुपयाची जरी FD केली तरी तुम्हाला त्यावर व्याज द्यावं लागणार आणि त्याच्या व्याजावर सुद्धा व्याज द्यावं लागणार. तसं 80C ही एक कलम आहे, त्याच्या अंतर्गत तुम्ही जर SIP म्युच्युअल फंडमध्ये 1.5 लाखापर्यंत काही इन्व्हेस्ट केलेलं आहे त्यावर तुम्हाला जेवढे काही पैसे भेटतात आणि 1.5 लाखसुद्धा त्यावर तुमच्याकडून कोणतेही टॅक्स घेतला जाणार नाही. TDS लागू होतो, TDS नाही. म्हणजे तुम्ही जी पण तुमची FD जेव्हा मॅच्युअर होईल, तुम्ही जेवढे पण पैसे काढताल त्याच्यावर तुम्हाला सरकारला जे पैसे द्यावे लागतात ते तुम्हाला FDमध्ये द्यावं लागतात. तसं SIP म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला कोणताही TDS द्यावा लागत नाही. नेट रिटर्न कमी होतो, नेट रिटर्न जास्त राहतो. जर तुम्ही समजा व्याजावर टॅक्स जर तुमचा जास्त लागला तर तुमचा साहजिक आहे तुम्हाला पैसे कमी भेटतात. आणि SIP म्युच्युअल फंडमध्ये जर तुमच्या व्याजावर आणि तुम्ही जी रक्कम तुम्ही इन्व्हेस्ट केलेली आहे त्यावर जर तुमचा टॅक्स बचत कमी झाली तर तुमचा नेट रिटर्न वाढणच. टॅक्स प्लॅनिंगसाठी कमजोर, टॅक्स प्लॅनिंगसाठी उत्तम. तुम्ही बघितलं FDमध्ये जास्त टॅक्स राहते त्याच्यासाठी कमजोर आहे आणि SIP म्युच्युअल फंडमध्ये टॅक्स कमी असतात त्याच्यामुळं उत्तम आहे. चला तर नेक्स्ट टॉपिक बघूया. पॉईंट नंबर 9, पैसे ठेवण्यासाठी योग्य, संपत्ती तयार करण्यासाठी योग्य. FD पैसे ठेवण्यासाठी योग्य, SIP संपत्ती तयार करण्यासाठी योग्य. म्हणजे मी एक्झाम्पल सांगितलं होतं मोटरसायकलचं. FDमध्ये काय होतं, जे तुमचे पैसे त्याची किंमत 10 वर्षानंतर सुद्धा तेवढीच असते, ते इन्फ्लेशनच्या सोबत चालतं. SIPमध्ये कसं आहे, हे इन्फ्लेशनच्या पेक्षा जास्त चालतं. इन्फ्लेशन म्हणजे
महागाई ही भारतामध्ये 6 ते 5-6% वाढते आणि आपली FD पण तुम्हाला 6 ते 7% रिटर्न देते, म्हणजे जवळपास ते सारखे चालतात. SIP मध्ये तुम्हाला रिटर्न भेटतो जवळपास 12 ते 15%, 12% मिनिमम भेटतो. लॉंग टर्म जर तुम्ही इन्व्हेस्ट केलं तर तुम्हाला 12% हे मिनिमम भेटतं, जर तुम्ही 10 वर्षापर्यंतसाठी इन्व्हेस्ट केलेलं असलं. त्यामुळे काय होतं, तुमची संपत्ती तयार होते. इन्फ्लेशनच्या पेक्षा जास्त मार्केट तुम्हाला पैसे देतं. फक्त पैसे सुरक्षित ठेवतो, पैसे वाढवतो आणि संपत्ती तयार करतो. हाच पॉईंट, म्हणजे FD तुमचे पैसे जेवढे आहे तेवढेच ठेवतो, त्याला कमी पण होऊन देत नाही आणि त्याला जास्त पण होऊन देत नाही. तसं SIP म्युच्युअल फंड हे तुमचे पैसे वाढवतो आणि तुमची संपत्ती तयार करतो. इन्फ्लेशनवर मात नाही, इन्फ्लेशनवर मात करून वेल्थ क्रिएशन वाढवतो. इन्फ्लेशनवर मात नाही म्हणजे इन्फ्लेशनच्या बरोबरीनंच चालतो, तुमचे पैसे वाढवत नाही. इन्फ्लेशनवर मात करून वेल्थ क्रिएशन करतो, म्हणजे इन्फ्लेशन तर 7% चालते, आपल्याला पैसे भेटत आहे 12%, म्हणजे आपले पैसेसुद्धा वाढत आहे, आपली वेल्थ क्रिएशन होते. लॉंग टर्मसाठी सेव्हिंग योग्य, लॉंग टर्मसाठी वेल्थ क्रिएशनसाठी योग्य. म्हणजे लॉंग टर्म सेव्हिंगसाठी योग्य म्हणजे काय, जर तुम्ही पैसे जर घरीच ठेवणार असाल तर त्यापेक्षा FD मध्ये जर टाकले तर त्याची किंमत किमान जेव्हा 10 वर्षानंतर ती आहे, आज जी किंमत आहे 10 वर्षानंतर सुद्धा त्याची तीच किंमत राहणार आहे, म्हणजे घरी ठेवल्यापेक्षा चांगलं आहे. लॉंग टर्मसाठी वेल्थ क्रिएशनसाठी योग्य. म्हणजे जर तुम्हाला जर पैसे वाढवायचे, जर तुम्हाला असं वाटतंय तुमची वेल्थ क्रिएट व्हावं, तर तुम्ही SIP मध्ये जाऊ शकता. स्टेबल पण कमी वाढ, रिस्क असतो पण मोठा फायदा असतो. स्टेबल पण कमी वाढ म्हणजे तुम्ही FD कमी दिवसासाठी करू शकता, पण जास्त करून FD कोणी कमी दिवसासाठी करत नाही. FD जवळपास जास्त करून 90% लोक 10 वर्ष 15 वर्षासाठी FD करतात. तर तुम्हाला मी सांगतो, मार्केटमध्ये जर तुम्ही 10 ते 15 वर्षासाठी SIP केली तर FDच्या पेक्षा तुम्हाला डबल पैसा मिळणार. रिस्क काय नॉर्मल, जर तुम्ही समजा म्युच्युअल फंड SIP मध्ये पैसे टाकले 1-2 वर्षासाठी तर तुम्हाला रिस्क असू शकतो. जर तुम्ही 5 ते 10 वर्षासाठी कमीत कमी जर पैसे टाकले तर तुमचे पैसे FD पेक्षा डबल होणार. नेक्स्ट पॉईंट बघूया. तुम्हाला लॉंग टर्मसाठी ग्रोथ कमी, लॉंग टर्मसाठी ग्रोथ जास्त. तुम्हाला FD मध्ये अगोदरच माहीत असतं तुम्हाला 7% पेक्षा ₹1 जास्त मिळणार नाही. तसं SIP म्युच्युअल फंडमध्ये लॉंग टर्म वेल्थ क्रिएशन ग्रोथ जास्त. समजा तुम्ही 10 वर्षासाठी जर XYZ अमाऊंट जर तुम्ही इन्व्हेस्ट केलेली आहे, जर ती तुम्हाला 10 वर्ष नाही 20 वर्षासाठी इन्व्हेस्ट केलेली आहे, 20 वर्षानंतर जर तुम्हाला त्याचे 50 लाख भेटत असतील तर फक्त पुढचे 5 वर्ष म्हणजे 25 वर्ष जर तुम्ही ते पैसे ठेवले तर तुम्हाला ते डायरेक्ट 1 करोड भेटणार, कारण की 5 वर्षानंतर SIP म्युच्युअल फंडमध्ये पैसे डायरेक्ट डबल होत असतात. कंपाऊंडिंग इफेक्टिव्ह मर्यादित. कंपाऊंडिंग ही नॉर्मल होते FD मध्ये, कारण की तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये 7% भेटणार असतात आणि कंपाऊंडिंग होऊन तुम्हाला अजून किती भेटणार आहे. कंपाऊंडिंग पैसे जास्त जरी कमवले FD वाल्यांनी तरी तुम्हाला ते 7%च भेटणार आहे. कंपाऊंडिंग इफेक्टिव्ह खूप प्रभावी. मी कंपाऊंडिंग का एवढं प्रभावी आहे तुम्हाला सांगणार आहे लास्टला. म्हणजे तुम्ही चक्क होशाल डायरेक्ट कंपाऊंडिंग हे SIP मध्ये कसं काम करतं. म्हणजे व्याजावर व्याज, यालाच कंपाऊंडिंग म्हणतात. मी तुम्हाला लास्ट SIP कॅल्क्युलेटरवर दाखवेल. इन्फ्लेशनवर मात नाही, इन्फ्लेशनवर मात करून संपत्ती वाढवतो. आपण बघितलं हे पैसे फक्त जेवढे आहे तेवढेच ठेवतो, हे इन्फ्लेशनवर मात करून आपली संपत्ती वाढवतो SIP. रिटायरमेंट चाइल्ड एज्युकेशन सारख्या मोठ्या गोल्ससाठी कमी योग्य, रिटायरमेंट चाइल्ड एज्युकेशन सारख्या मोठ्या गोल्ससाठी सर्वोत्तम. तर बघा, रिटायरमेंट चाइल्ड एज्युकेशन झालं किंवा मुलीचं, आपलं एखादी छोटी मुलगी असते, आपण जास्त करून काही लोक मुलीच्या लग्नासाठी पैसे FD करून ठेवतात. तर तिथं काय होतं, सर्वात मोठी चुकी इथंच होती. समजा जर तुमची मुलगी लहान आहे, तुम्ही 20 वर्षानंतर 15 वर्षानंतरसाठी पैसे आताच FD करून ठेवलेली आहे. तुम्हाला मी मोटरसायकलचं एक्झाम्पल दिलंच आहे. 10 वर्षाआधी स्प्लेंडर ही 40-45 हजारला होती, आता 2016 मध्ये
ची गोष्ट करतोय मी. 2016मध्ये स्प्लेंडर ही 40-45 हजारला होती. आता सध्या स्प्लेंडर ही 1 लाख रुपयाला आहे. म्हणजे पैसे ते तेवढेच आहे. जर तुम्ही 40,000 इन्व्हेस्ट केले असते तर त्याचे 1 लाख झाले असते आणि तुम्ही आतासुद्धा त्याच्यात एकच स्प्लेंडर घेऊ शकताय. तसं जर SIP म्युच्युअल फंडमध्ये काय आहे 12%ने पैसे भेटतात तुम्हाला, तर तेव्हा तुम्ही 40,000 इन्व्हेस्ट केले असते, आता त्याचे 2 लाख झाले असते. म्हणजे आता तुम्हाला 2 स्प्लेंडर येऊ शकत होत्या. म्हणजे तुमची वेल्थ क्रिएशन तयार झाली. म्हणजे तुमचे पैसे याच्यामध्ये जास्त वाढतात SIP म्युच्युअल फंडमध्ये. रिस्क कमी पण वाढ हळू, थोडा रिस्क पण जास्त लाभ. तर आपण बघितलं रिस्क काय याच्यामध्ये, फक्त कमी. जर तुम्हाला मी आत्ताच सांगतो, कमी दिवसासाठी कधी SIP करू नका. कमीत कमी 5 वर्षासाठी तुम्ही SIP करा, पण 5 वर्षासाठी सुद्धा करू नका. तुम्हाला SIP मध्ये वेल्थ क्रिएशन करायची, चांगले पैसे कमवायचे, तर कमीत कमी 10 ते 20 वर्षासाठी तुम्ही SIP करा. जर तुम्ही 10 वर्षासाठी जरी केली तरी तुम्हाला FD पेक्षा जास्तच पैसे भेटणार आहे. पण जर तुम्ही 20 वर्ष आणि 25 वर्षासाठी FD केली, आपली FD नाही, जर तुम्ही 20 वर्ष आणि 25 वर्षासाठी जर SIP म्युच्युअल फंड केली तर तुम्हाला टॉपची रिझल्ट भेटणार आहे. जर तुम्ही असं घाबरताय, जर क्रॅश आला, मी तर FD मध्ये आपलं म्युच्युअल फंडमध्ये पैसे टाकलेले, तर माझे पैसे किती कमी होतील, काय होईल, त्यासाठी आतापर्यंत जेवढे मोठे क्रॅश आले तेवढे बघून घ्या. क्रॅश घटना भारत आणि हर्षद मेहता स्कॅम 1992, तुम्ही हा ऐकला असेल. मार्केटला रिकवर व्हायला 4 वर्षे लागली होती. तेव्हा भारताच्या मार्केटची सुरुवातच झाली होती, त्यामुळे त्याला 4 वर्षे लागली होती. .com क्रॅश 2000 ते 2001 मध्ये आलता, तर त्याला रिकवर व्हायला 3 वर्षे लागली होती. फायनान्शियल ग्लोबल क्रायसिस 2008 मध्ये एक क्रॅश आला होता, त्याला रिकवर व्हायला 2 वर्षे लागली होती. आणि कोविड-19 म्हणजे कोरोना व्हायरस 2019 मध्ये जो क्रॅश आलता, मार्केट जवळपास 50% पडलं होतं, पण रिकवर व्हायला 8च महिने लागले होते. म्हणजे कितीही मोठा क्रॅश असला तर 5 वर्षाच्या आत मार्केट रिकवर होतं. आता सध्या तर 5 वर्षसुद्धा लागणार नाही. 5 वर्षे खूप मोठा टाईम झालेला आहे. जास्तीत जास्त 1 वर्ष 2 वर्षात कितीही मोठा क्रॅश आला तरी मार्केट रिकवर करून घेईल त्याला. म्हणून सांगतोय, जर तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये SIP करायची असेल तर कमीत कमी 10 वर्ष 5 वर्ष याच्यावरच करा. तर आता मी तुम्हाला दाखवतो SIP कॅल्क्युलेटर कंपाऊंडिंगचा पॉवर. हे बघा मित्रांनो, हे SIP कॅल्क्युलेटर आहे. तुम्ही गुगलवर जाऊन सर्च करू शकता SIP कॅल्क्युलेटर. आणि म्युच्युअल फंड, जर तुमच्याकडं ग्रोचं डिमेट अकाउंट असेल तर त्यावर सुद्धा तुम्ही SIP कॅल्क्युलेटर ओपन करू शकता. तर आपण कमीत कमी 5 लाखापासून कॅल्क्युलेशन करू. हे बघा, जर तुम्ही 5 लाख रुपये 12% तर SIP मध्ये मिळते तुम्हाला. जर तुम्ही 5 लाख रुपये 12%नी 5 वर्ष जर ठेवले तर तुमची इन्व्हेस्टमेंट तर 5 लाख रुपयाचे, ते 5 वर्षानंतर किती होणार आहे, 8 लाख रुपये 81,000. आणि हे जर तुम्ही खालचे वर्ष वाढवले, 10 वर्ष केले, तर तुमचे 5 लाख रुपयाचे 10 वर्षामध्ये 15 लाख रुपये होणार आहे. आणि जर तुम्ही हे जर 15 वर्ष केले तर तुम्हाला किती होणार आहे, 5 लाखाचे 15 वर्षानंतर 27 लाख रुपये होणार आहे. तर मी तुम्हाला काय सांगतोय, जर समजा तुम्ही एक फिक्स केलं 20 वर्षानंतर, तुम्ही 20 वर्षासाठी जर का मुलीच्या लग्नासाठी असो किंवा कशासाठी असो 5,000 रुपयाची जर तुम्ही FD करताय, जर तुम्ही SIP म्युच्युअल फंडमध्ये 5 लाख रुपयाच्या गुंतवणूक जर केली, मिनिमम 12% तुम्हाला मिळत आहे. 20 वर्षासाठी तुम्हाला 5 लाख रुपयाचे 48 लाख रुपये भेटत आहे. ते तुम्हाला कोणतीही FD देऊ शकत नाही, कोणतीही स्कीम देऊ शकत नाही. तुम्हाला फक्त एक राईट डिसिजन घ्यायचं आहे. आता सर्व सुशिक्षित झालेले आहे. तुम्ही अजून इन्फॉर्मेशन घ्या वाटलंच तर, पण यानंतर अजून पॉवर ऑफ कंपाऊंडिंग बघा. आता तुम्ही इन्व्हेस्ट केलेले किती आहे, 5 लाख रुपये. आणि किती 20 वर्ष तुम्ही पैसे इन्व्हेस्ट केले. आता 20 वर्षानंतर तुम्हाला आता पैसे काढायचे, तर तुम्हाला किती पैसे भेटत आहे, 48 लाख रुपये.
पण मग याच्यात पॉवर ऑफ कंपाऊंडिंगचा मेन विषय काय माहिती का, तुम्ही 20 वर्षानंतर तुम्हाला 48 लाख भेटते, पण तुम्हाला याच्यानंतर फक्त अजून 5 वर्षात अजून पैसे तसेच ठेवायचे, 5 वर्ष पैसे काढायचे नाही. डायरेक्ट 25 वर्षानंतर तुम्ही फक्त 5 वर्ष अजून पैसे काढले नाही आहे, तुमचे 20 वर्षानंतर 48 लाख झाले, पण पुढच्या 5 वर्षात डायरेक्ट तुमचे 85 लाख रुपये झाले. 85 लाख फक्त पुढच्या 5 वर्षानंतर. कारण यालाच पॉवर ऑफ कंपाऊंडिंग म्हणतात, व्याजावर व्याज. कारण की ते व्याज कितीवर आलेले, 48 लाखवर. 48 लाखवर तुम्ही 5 लाख इन्व्हेस्ट केले, पण ते व्याज कितीवर आलेले, 48 लाखवर. हे असंच जर तुम्ही बघितलं 30 वर्षानंतर 1 करोड, जवळपास 1.5 करोड रुपये होत आहे. आणि असं जर 35 वर्षानंतर बघितलं ते 2.5 करोड रुपये होत आहे. तर असं 40 वर्षानंतर हे 4.5 करोड रुपये होत आहे. म्हणजे पॉवर ऑफ कंपाऊंडिंग SIP मध्ये खूप चांगल्या पद्धतीने वर्क होते. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच नवीन फायनान्शियल महत्त्वपूर्ण माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.